अगदी पोट असं गच्च तुडुंब भरून खायची गरज नाहीये. राईट. बार्बेक्यू नेशनमध्ये जे अनलिमिटेड आपल्याला मिळतं म्हणून Right. दिवसभर खायचं नाही, कारण आज रात्री तिकडे जायचंय आणि मग तिकडे बसून नुसतं खायचं, ह्याला कुठला अर्थ आहे? तो मोदक असा समोर आला की राहत राहत नाही. रोजची शुगर कट डाऊन करा. मग तुम्हाला कधीतरी असं काहीतरी खावंसं वाटलं तर Okay. तुम्ही एखादं खा. Right. म्हणजे अगदी नाही म्हणजे नाही तो बघत राहा मोदक नुसता, असं शक्य नाहीये. ओके, सगळ्यात घाणेरडी सवय इंडियन्सची मी बघते, जेवण झालं की गोड पाहिजे. तर काहीतरी गोड आहे का? गोड. कशाला पाहिजे? चिविया बेसिकली आर्टिफिशियल स्वीटनरच आहे आणि Okay. आपण खाऊ शकतो इन मॉडरेशन. म्हणजे Okay. मॉडरेशन म्हणजे काय? चहा आणि कॉफी, त्याच्या मिठाया नाही बनवायच्या, ते शिऱ्यात नाही होतायचं. आपण जगण्यासाठी खातोय, खाण्यासाठी नाही जगत आहे. Exactly. सावकाश खा. एक्झॅक्टली. खायला जात नाहीये मला, पोट बिघडलंय, मळमळतंय, उलटी होतीये, मग मी काय खाऊ? नका खाऊ. 2 दिवस न खाऊन काहीच होत नाहीये. फास्ट आहे म्हणून मग मार्केटला जाऊन मार्केटला गोष्टी जाऊन घेऊन यायच्या. रताळी घेऊन यायची, त्यानंतर मग साबुदाणा भिजायला घालायचा, खिचडी ताटामध्ये घेऊन बसलेले. येस, साबुदाणा. तुम्ही दिवसभर बसून साबुदाणा खाताय, मग दुसऱ्या दिवशी येतात. डाएट करायचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन फूड, मराठी फूड खायचं नाही. आणि आजकालचं जे अगदी फॅड असलेलं डाएट जे सुरू आहे की स्मूदीज घ्यायचे, राईट. ह्याची काही गरज नाहीये. एकदा जर समजा वजन कमी केलंय, त्यानंतर वजन परत वाढण्याच्या मागचे अजून काही कारण असतील. तुम्ही कोथिंबीरची वडी घ्या किंवा तुम्ही थालीपीठ घ्या किंवा तुम्ही अजून काही घ्या, वडापाव जरी घेतला तरी हाय, हॅलो, नमस्कार, स्वागत आहे तुमचं साहिलारिकेश शो मध्ये. आज आपण एक अशा इम्पॉर्टंट टॉपिकवरती आणि एक अशाच इम्पॉर्टंट गेस्ट सोबत त्या टॉपिकवरती चर्चा करणार आहे. आज आपण डाएट, मराठी फूड, आपल्या ज्या जेवणाला खूप असं म्हटलं जातं की खूप कार्बोहायड्रेट्स आहे त्याच्यामध्ये, हे हेल्दी फूड नाही आहे, प्रोटीन रिच असलं पाहिजे आपलं फूड वगैरे, अशा खूप गोष्टी असतात ज्यांची प्रश्न असतात लोकांच्या डोक्यामध्ये की मग आपण कुठल्या पद्धतीचं फूड खाल्लं पाहिजे, कुठल्या पद्धतीचं जेवण असलं पाहिजे, न्यूट्रिशन कशा पद्धतीमधून आपण घेऊ शकतो, या अशा खूप प्रश्नांवरती आज आपण चर्चा करणार आहे. आज आपल्यासोबत ह्या गोष्टींवरती चर्चा करण्यासाठी डॉक्टर कोमल कुलकर्णी मॅम आलेल्या आहेत. मॅम नमस्ते. कशा आहात? छान. येस. सो आज आपण जसं आपण म्हणतोय की फूड वगैरे ह्या सगळ्या गोष्टी म्हटल्या, तर सगळ्यात पहिल्यांदा जसं मी आता नमूद केलं होतं की मराठी फूड म्हणजे आपल्या ह्याच्यामध्ये मग खूप पद्धतीचं मराठी फूड येतं. म्हणजे पार आळूच्या फतफद्यापासून मग ह्याच्यापर्यंत कोथिंबिरीची वडी आणि आळूच्या वडीपर्यंत सगळ्याच गोष्टी येतात. करेक्ट. सो ह्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा असला पाहिजे फर्स्ट ऑफ ऑल, कारण की मराठी फूडला खूप एक तेलकट आणि खूप अशा पद्धतीमध्ये पण बघितलं जातं आणि त्याच्यासोबत आपलं ओव्हरऑल जेवण जे आहे ते आपण म्हणूयात की जास्त कार्बोहायड्रेट रिच आहे आणि त्याच्यामध्ये प्रोटीनचा आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की खूप कमतरता जाणवते. तर मराठी फूडकडे बघण्या ॲज अ डॉक्टर म्हणून तुम्ही कशा बघता? मराठी फूड हे म्हणलं तर हे सगळ्यात उत्तम आणि चांगलं आहे. ओके. तसं पाहिलं तर म्हणजे डाएट करायचं म्हणजे आपल्याला महाराष्ट्रीयन फूड, मराठी फूड खायचं नाही. आणि आजकालचं जे अगदी फॅड असलेलं डाएट जे सुरू आहे की स्मूदीज घ्यायचे, राईट. डिफरंट टाइप्स ऑफ काहीतरी सलाड्स करायचे, टोफू, ह्याची काही गरज नाहीये. ओके. बेसिकली मराठी फूड पण आपण जे खातो त्याच्यामध्ये कॅलरीज कंट्रोलमध्ये ठेवणं हे आपल्या हातात आहे. राईट. सो आपण आता नाश्त्याचे तुम्ही पदार्थ घ्या, त्याच्यामध्ये पोहे घ्या, उपमा घ्या, हे सगळे चांगले आहेत, ह्याच्यामध्ये सगळं आहे, असं नाहीये की फक्त कार्बोहायड्रेट्सच आहे. राईट. पण ते तुम्ही किती खाता ते इम्पॉर्टंट आहे. किंवा आज जेवण जे आता पोळी, भाजी, वरण, भात, कोशिंबीर, हे बॅलन्स्ड डाएट आहे. राईट. हे ॲक्च्युअली बॅलन्स्ड डाएट आहे आणि ह्याच्यासारखं उत्तम कुठलंच नाही.
आणि हे जे आपण डाएट आपण आता स्मूदीज म्हणा किंवा दुसरं हे आपण फार कमी वेळेसाठी करू शकतो. म्हणजे 2 महिने 3 महिने आपल्याला सवय नसते. नंतर माणूस कंटाळतो आणि सोडून देतो. सो जो वेट लॉस झालेला असतो किंवा जे डाएटवर ते व्यक्ती गेलेला असतो तो परत नॉर्मल फूडवर आलं की पुन्हा ते सुरू होतं. गेन होतं. सो आपण कसा पोर्शन साईज कंट्रोल करतो हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि Right. मराठी फूड नेहमी चांगलं आहे. दॅट इज द बेस्ट फूड. थालीपीठ घेतलं तर त्याच्यामध्ये सगळे पिठं आपण असतात. सो इट इज व्हेरी बेनिफिशियल आणि खूप सगळ्यात चांगलं तेच आहे. राईट. आता समजा आपण जसं तुम्ही आता म्हणताय तर ह्याच्यामध्ये स्मूदीज आणि ह्या हं. सगळ्याचं हं. अजिबातच म्हणजे लोक हं. जास्त ह्या साईडला चाललेले हं. आहेत, ज्या अशा टाईपचे फूड्स लोकांना किंवा अशा टाईपचं Correct. क्विक ह्याच्यामध्ये हो. लोकांना या सगळ्या गोष्टी मिळतात. हो. पण आता जसं आपण खूप लोकांचं बाहेर जेवण वगैरे जातं, राईट? बरोबर. तर आपण नाही म्हटलं तरी ऑन एन ॲव्हरेज महाराष्ट्रीयन लोक, कारण की हं. महाराष्ट्रीयन लोक म्हटलं तर फूडी, सगळे फूडी आहेत खूप. बरोबर. आणि घराबाहेर जास्त करून आय डोंट नो जास्त लोकांचं होतं की नाही होत, पण ऑन एन ॲव्हरेज वीक मधून 2दा तरी आपण बाहेर जेवतो. आय से अबाउट मायसेल्फ की मी तरी 2 ते 3 वेळा तरी बाहेर जेवण होतं माझं. Yes. सो त्या अनुषंगाने बाहेर जास्त मराठी फूडला एवढं वाव मिळत नाही. सो व्हाय डू यू थिंक काय असेल, का कारण आहे त्याच्या मागचं? कारण की मराठी फूड हे सिम्पल फूड आहे, हे साधं फूड आहे. हां. आणि बाहेर जाऊन खायचं म्हणजे असं पिझ्झा खाणं, बर्गर खाणं ह्याच्यामध्ये काहीतरी किक मिळते अक्षरशः. Right. त्याच्यामुळे मग बाहेर जाऊन थालीपीठ कोण खाईल किंवा वरण-भात कोण खाईल ह्याला काहीच अर्थ उरत नाही. Right. म्हणून ऑफकोर्स ते जास्त विकलं जात नाही, हॉटेलमध्ये जास्त ठेवलं जात नाही. Right. पण तेच आहे की बाहेर जायचं म्हणजे काय लोकांना, की आपण जाऊन मस्त पिझ्झा खाऊ, हां. बर्गर खाऊ आणि मग त्याच्यामधनं जे डोपामिन जे रिलीज होतंय हे Right. बाहेरचं खाऊन, त्यांनी जो आनंद मिळतोय लोकांना तो साध्या मराठी जेवणात मिळत नाही. राईट. ते ट्रिगरच म्हणजे ते हो. बनवलंच अशा पद्धतीमध्ये की हो. ते तुमचं डोपामाइन रिलीज करेल, Yes. तुम्हाला अजून अजून Yes. खावंसं वाटणार आहे सगळा त्याच्यामध्ये. मैदा, सगळं ट्रान्स फॅट, ते घाणेरडं चीज आणि जेवढं बापरे! बोलू ते कमी. राईट, सो हे राईट. मराठी फूडमध्ये हे मिळणार नाही. राईट, म्हणजे तुम्ही राईट. कोथिंबीरची वडी घ्या किंवा तुम्ही थालीपीठ घ्या किंवा तुम्ही अजून काही घ्या. वडापाव जरी घेतला तरी बेटर आहे बाकीच्या हे बर्गरपेक्षा हे मी म्हणेन. कारण की त्याच्यामध्ये बर्गरमध्ये चीज चाललंय, मेयोनीज चाललंय, अजून काय-काय चाललंय. पण मग चला वडापाव इज वडापाव खायची बेटर. मुभा मिळाली आपल्याला म्हणजे. कधीतरी. कधीतरी. राईट, राईट, राईट. याच्यासोबत आता एक थोड्याच म्हणजे काही एक वर्षांआधी एक खूप मोठं ड्रास्टिक वेट लॉसची जर्नी आपल्या समोर आली होती. दॅट वॉज अबाउट भूमी पेडणेकर. इफ बरं. एव्हरीबडी नोज अबाउट हर. सो भूमी पेडणेकरनी खूप छान पद्धतीमध्ये चांगलं येस. वेट लॉस तिचं हे केलं होतं. तुम्हाला जे ड्रास्टिक वेट लॉस अचानक आणि एकदम आपण विदिन 4-5 मंथ्समध्ये जे वेट लॉस करतात आणि ड्रास्टिकली म्हणजे साईज लॉस पण होतो त्यांचा बऱ्यापैकी वेस्ट आणि ह्या बरोबर. सगळ्यामध्ये. सो हाऊ इट इज, हे हेल्दी धरलं जातं की ह्याचे काही दुष्परिणाम पण असतात? नाही, हे हेल्दी नक्कीच नाहीये. म्हणजे ओके. सडन वेट लॉस करणं किंवा ड्रास्टिक काहीतरी डाएट्सवर जाणं, क्रॅश डाएट्सवर जाणं हे हं. बिलकुल हेल्दी नाहीये. सो आता ॲज यू सेड भूमी पेडणेकर त्यांचं. सो त्यांनी जे वेट लॉसची त्यांची जर्नी आहे दॅट इज व्हेरी नाईस. म्हणजे ओके. शी एट एव्हरीथिंग. शी जस्ट कट डाऊन ऑन शुगर, गोड नाही आणि कार्बोहायड्रेट कट डाऊन केले. पण बाकी जेवण जे घरचं आहे ते तसंच ठेवलं. ह्यानी काय होतं, की न्यूट्रिशन पण आपल्याला मिळतं, कुठल्या डेफिशियन्सीजही होत नाहीत हं. आणि वेट लॉस हे ग्रॅज्युअल होतो आणि तो मेंटेन करायला खूप ईझी असतो. हं. ड्रास्टिक जे क्रॅश डाएट्सवर आपण जातो, की सगळं कार्बोहायड्रेट बंद, फॅट बंद, सगळं बंद आणि एकदम सडन वेट लॉस त्याच्यामध्ये सगळ्या डेफिशियन्सीज होतात मुख्य म्हणजे. आणि हे किती दिवस सस्टेन करणार आपण? सो राईट. वन्स यू स्टॉप दॅट आणि परत आपण नॉर्मल रुटीनवरती गेलो, की पुन्हा तेवढंच वजन वाढतं. राईट. त्याला काहीच अर्थ होत. सो दॅट इज नॉट हेल्दी आणि अजिबात ते ॲडवायजेबल नाहीये. राईट, राईट, राईट. सो ह्याच्यामध्ये इफ वी कॅन से आपण एक असा मोटो धरू शकतो ऑर एल्स असा बोध घेऊ शकतो की ड्रास्टिकली चेंज ऑर एल्स थोडंसं कुठलं तरी फॅट डाएट आहे, बट ते तुम्ही फॅट डाएट तुमच्या लाईफमध्ये रोज रुटीनमध्ये आणू शकता का? तर ते तुमच्यासाठी एक्झॅक्टली. चांगलं असेल.
म्हणजे माझं हेच म्हणणं, मी माझ्या पेशंट्सलाही हेच सांगते, की हं. तुम्ही असं डाएट फॉलो करा, जे तुम्ही पुढचं आयुष्यभर करू शकाल. राइट. तर त्या वेट लॉसला आणि त्या डाएटला अर्थ हं, आहे. हं, हं, तुम्ही हं. 3 महिने करून सोडणार असाल, तर ते चालू पण करू नका. राइट. सो तुम्ही ज्या फूडशी कम्फर्टेबल आहात, तुम्ही तेच फूड घेऊनच डाएट करा. हं. म्हणजे इन्स्टेड ऑफ इव्हन गोइंग टू अ डायटिशियन आणि गेटिंग असं रिटर्न की हे हं. खा, हे नको. ते फ्रस्ट्रेटिंग होतं. आपल्याला जे आवडतं आणि जे नाही ते थोडंसं आपण जर मॅनेज केलं तर खूप सोपं आहे. म्हणजे कधी तुम्हाला भात खायचाच आहे जास्त, इच्छा आहे, तर मग पोळी खाऊ नका त्या दिवशी. ओके. म्हणजे ते कॅलरीज आपोआप बॅलन्स झाले. राइट. किंवा तुम्हाला एखाद्या दिवशी गणपती आहे, मोदक खायचा आहे, तर तुम्ही खा एक मोदक. पण मग त्या दिवशी बाकीचं काहीच खाऊ नका. राइट, म्हणजे राइट. असं केलं तर सगळंच मिळतं. तुम्हाला तुमचे क्रेव्हिंग्ज पण सॅटिस्फाय करता येतात राइट. आणि तुमचं डाएट पण होतं. पण ते जे असं एकदम एक्स्ट्रीम करतात, ते नाही ते इट इज जस्ट राइट. पॉइंटलेस. हो. राइट, राइट. म्हणजे आता तुम्ही जसं म्हणताय, ह्याच्यामध्ये खूपदा आपलं एक तुमच्या बोलण्यामधून एक गोष्ट खूप छान पद्धतीत आली, की पोर्शन साइज. येस. येस, माझा पुढचा प्रश्न होता त्याच्यावरती. हो. सो पोर्शन साइज किती महत्वाची आहे आणि लोकांचे कसं निग्लेक्ट करतात ते लोकं ह्या हां. गोष्टीकडे. कारण की जस्ट ॲज एक्झाम्पल तुम्ही आता म्हटलात तसं, मला भात जर खायचा आहे, मला आवडतोय, आज मला भात खावंसं वाटतंय, तर त्यावेळेस पोळी कट डाउन केली पाहिजे. पण लोकं भातही खातायत, पोळीही खातायत, हो. सगळं. कोशिंबीर आहे हो. ती खाणार आहे, कोथिंबीरची वडी खाणार हो. आहे, ह्या सगळं. सगळ्या गोष्टी एकत्र करून खाणार आहेत. येस. आणि मग त्याच्यानंतर ते म्हणजे पोर्शन साइज वरती काही हेच नाहीये. नाही. आणि ह्युमन टेंडन्सी म्हणूयात किंवा इंडियन टेंडन्सी आहे, की जेवढं बाहेरचंच घेऊयात ना, आपण ज्यावेळेस बाहेर जातो खायला काहीतरी, त्यावेळेस बऱ्यापैकी लोकं थाळी प्रिफर करतात. हो. तुम्ही अनलिमिटेड. हां, अनलिमिटेड वाली. आजकाल तर चहा थाळी आलेली हो. आहे, येस. काहीतरी वेगळ्या गोष्टी येस. आलेल्या आय आहेत नो. आणि त्याही अनलिमिटेड म्हणजे त्याला तथ्यच राहिलेलं नाहीये फर्स्ट नाही. ऑफ ऑल तर. पण पोर्शन साइज किती इम्पॉर्टंट आहे आणि त्याच्याकडे कशा पद्धतीमध्ये लोकांनी लक्ष दिलं पाहिजे? खूप इम्पॉर्टंट आहे. थोडंसं माइंडफुल ईटिंग असलं पाहिजे. म्हणजे अगदी पोट असं गच्च तुडुंब भरून खायची गरज नाहीये. राइट. हे नाही समजत. म्हणजे थोडंसं पोट हे कायम रिकामं राहिलं पाहिजे. राइट. तरच तुमचं ब्रेन चांगलं फंक्शन करेल. इफ युअर राइट. गट हेल्थ इज गुड, तरच तुमचं ब्रेन चांगलं. अदरवाईज तुम्ही जाड, लिथार्जिक, आळशी, चिडके असंच. त्याच्यामुळे खूप इम्पॉर्टंट आहे. टीव्ही लावायचा, चालूच ठेवायचं, खाणं. पोट भरलंय, नाही भरलंय त्याचा काही संबंध नाहीये. आणि हे जे थाळी आणि अनलिमिटेड हे तर माझ्या कळण्याच्या पलीकडे आहे. म्हणजे का अनलिमिटेड आहे म्हणून खायचं ह्याला राइट. काहीच अर्थ नाही. बिलकुल राइट, नाही. राइट, नाही. राइट. तुम्ही तुमच्या आणि आणि बॉडीला उलट हार्म करताय. आणि उलट अशा पद्धतीमध्ये विचारसरणी आहे लोकांची, की स्वस्त आहे हो. आणि अनलिमिटेड आहे. तर मग चला तिकडे. हो. बट त्याच्या मागचं प्रूव्हिंग अजिबात करत नाही लोकं, नाही. की बाबा जर अनलिमिटेड देतोय आणि त्यात तो स्वस्त देतोय म्हटल्यानंतर ते इन्ग्रीडियंट्स कसे वापरले असतील त्याने. येस. नाही. ते तर काहीच म्हणजे त्याचा तर काही संबंध येत नाही कुठे. दिसेल ते खायचं. इव्हन फॉर दॅट मॅटर आय हॅव सीन पीपल बार्बेक्यू नेशनमध्ये जे अनलिमिटेड आपल्याला मिळतं म्हणून राइट. दिवसभर खायचं नाही. कारण आज रात्री तिकडे जायचंय. आणि मग तिकडे बसून नुसतं खायचं ह्याला कुठला अर्थ आहे? इट इज अगदी बरोबर, अगदी नाही. बरोबर. सो आय हॅव ट्राईड दॅट बट मी एकदा केलं होतं असं. सी की बट मी असा विचार केला होता, की पूर्ण दिवस काही खायला नको. वी आर गोइंग टू ईट आणि मग मस्त त्यावेळेस जास्त खाता येईल. पण बट इट सर्व्हज नो पर्पज. नाही तुम्ही म्हणताय, बट त्याच्या वेळेस मी माझे एक्सपिरियन्स सांगतो, की मला पुढचं जेवणच गेलं नाही त्या नाही दिवशी. जात. ऑफकोर्स त्या यू दिवशी नाही जेवणच जाणार. गेलं नाही मला तर त्या रात्री पण. मी बऱ्यापैकी थोडंफार खाल्लं आणि नंतर आय वॉज ओके, की अजून जात नाहीये अजून मला. आय डोंट नो कशामुळे झालं ते. पोटावरती काहीतरी दया असली पाहिजे. अत्याचार करायचा पोटाचा. सो राइट. सो आता अजून एक जसं आपण भूमी पेडणेकरचं म्हटलं त्याच्यासोबत अजून एक विराट कोहलीच्या डाएट बद्दल पण खूप लोकांचे क्वेश्चन्स असतात. और बरोबर. विराट कोहलीचा आता डाएट मध्ये खूप फॉर्म म्हणूया नाहीये व्हायरल झाला तो त्याच्या हम्म. डाएट बद्दल सांगत हम्म. होता त्यामध्ये. हम्म. आणि त्यामध्ये त्यांनी
व्हीगन डाएट याबद्दल हम्म. त्यांनी सांगितलं की वन्स आय गॉट व्हीगन त्याच्यानंतर बऱ्यापैकी डिफरन्स मिळाला अँड त्याच्या हम्म. परफॉर्मन्समध्ये पण. हम्म. सो तो व्हीगनमुळे होता की ओव्हरऑल कशा पद्धतीमध्ये असतो किंवा कशा पद्धतीमध्ये इफेक्ट होता तो? आता हे व्हेगन तुम्ही म्हणताय, पण ही हॅड ट्वीटेड की आय एम जस्ट अ व्हेजिटेरियन अँड नॉट अ व्हेगन. सो ओके. इट सीम्स की ही हॅड सम मसल पेन्स आणि नेक पेन आणि युरिक ॲसिड बहुतेक इट वॉज हाय ओके. आणि त्याच्यामुळे त्यांनी मीट कट डाऊन केलं. ओके. सो नॉनव्हेज कट डाऊन केल्यामुळे युरिक ॲसिड कंट्रोलमध्ये आल्यामुळे ऑब्व्हियसली मसल पेन्स कमी झाले आणि ओके. बाकी परफॉर्मन्स पण वाढला. आता व्हेज आणि नॉन-व्हेज ह्याच्यावर बोलायचं तर म्हणजे व्हेरी असं हे आहे. नॉन-व्हेज कसं आहे, की पचायला जड आणि नॉट मेड फॉर ह्युमन्स बेसिकली. ओह! त्याच्यामुळे म्हणजे इट इज नॉर्मल आपल्या बॉडीला ते पचायला खूप जड असतं. हं. त्याच्यामुळे त्याला ॲसिडिटी, गॅस हे करणं हे त्याच्यामुळे होतं. ओके. पण खायचंच नाही असंही काही नाही. आपण लिमिटमध्ये आणि थोडंसं खाल्लं तरी खाऊ काही शकतो. हरकत नाही. म्हणजे राइट, मी राइट. नाही म्हणणार, की खायचंच नाही, कारण मी स्वतः खाते. ओके. राइट. पण काही लोकांना ते युरिक ॲसिड ज्यांचं जास्त असतं, त्यांनी हं, हं. रेड मीटवर मेनली कट डाऊन केलं पाहिजे. फिश हे चालतं. आता तुम्ही नॉन-व्हेजमध्ये पण म्हणाल तर फिश इज व्हेरी हेल्दी. फिश ओके. आणि फिश ऑइल म्हणजे चिकनपेक्षाही तुम्ही म्हणाल तर फिश इज व्हेरी हेल्दी. म्हणजे जे लोकं फक्त फिश आणि व्हेजिटेरियन डाएटवर असतात, त्यांचं खूप छान असतं डाएट ओके. किंवा त्यांची हेल्थवर खूप बेनिफिट्स असतात. ओके. बाकी युरिक ॲसिडसाठी काही लोकं पूर्ण प्रोटीनच कट डाऊन कर सगळंच ह्याची गरज नाही आहे. बेसिकली युरिक ॲसिड प्युरिन्स ब्रेकडाऊन होऊन बनतं. तर ते काही ठराविक गोष्टींमधनंच येतं. तर रेड मीट आहे, टोमॅटोची थिक टोमॅटो ग्रेव्हीज असतात एकदम रिच, त्याच्यामधनं जास्त युरिक ॲसिड वाढतं किंवा फ्रक्टोज कॉर्न सिरप्स असतात, जे बेसिकली ना पॅकेज्ड फूड्स किंवा हे जे सगळे आर्टिफिशियल हे असतात ना कोल्ड ड्रिंक्स ड्रिंक्स किंवा आणि ड्रिंक्स येस. आय हां. विल बीप दॅट हां. बट तसे फ्रूट ज्युसेस ह्या असतात. सगळ्या ह्याच्यामध्ये जो शुगर कंटेंट हां. असतो, दॅट इज बॅड. त्याच्यामुळे युरिक ॲसिड जास्त वाढतं. सो ते हो. सगळं कंट्रोलमध्ये ठेवणं राइट, इम्पॉर्टंट. राइट, 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 राइट. सो जर आत्ता ॲज अ डॉक्टर आपण म्हटलं, सो व्हॉट डू यू थिंक की आजकालची जी हेल्थ इश्यूज इंडियामध्ये ऑर एल्स ओव्हरऑल हं, आपण महाराष्ट्राबद्दल बोलूयात हं, किंवा इंडियामध्येही बोलूयात, हं, हे ओव्हरऑल वाढायला लागलेत. हं, त्याच्या मागचं मेन रिझन ॲज अ डॉक्टर आणि हं, ॲज अ जसे तुम्ही पेशंट्स पाहताय तुमच्याकडे येत आहेत हं. त्याच्यानुसार, तर ते काय वाटतं कशामुळे असेल? अँक्झायटी. ओह! नंबर 1 इज अँक्झायटी. ओके. सो मेजर चंक ऑफ पेशंट्स जे क्लिनिकला येतात, त्यांना हं. पोटाचे प्रॉब्लेम असतात. लूज मोशन्स, कॉन्स्टिपेशन, अल्टरनेटिंग किंवा गॅस, ॲसिडिटी, मायग्रेन, हं. छातीत धडधडच होते, हातच दुखतोय, बीपीच वाढलंय. 30 इयर्स एज हं. आणि बीपी वाढलेलं आहे. ओह! सो हे खूप मेजर चंक अँक्झायटीमुळे आहे. आजकालची जी लाईफस्टाईल आहे, स्ट्रेस आहे आणि सिडेंटरी पूर्ण हं. डाएट तर बघितलंच आपण. राइट. तर ह्या सगळ्या गोष्टी स्ट्रेसमुळे खूप आहेत. बीपी लवकर लागणं किंवा शुगर लवकर होणं, अगेन तेच आहे. दुसरा मेजर पार्ट इज इन्फेक्शन्स, ओके. विच इज व्हायरल, विच इज ऑन द राईज. आता ते वाढणारच आहे कारण की म्युटेशन्स आहेत आणि व्हायरल हे वाढणार. पण आपण काय करू शकतो? तर ते आहे इम्युनिटी. तर अगेन राइट. इम्युनिटीसाठी एक्सरसाइज पाहिजे, डाएट चांगलं पाहिजे, अँक्झायटी लेव्हल्स नो, स्ट्रेस नो. सो अँक्झायटी इज अ मेजर थिंग. आपण काय होतं, की आता बरेच पेशंट येतात, की मला सारखं-सारखं पोटाचा त्रास होतो, सारखं ब्लोटिंग होतं. हं. सो आपण ते ट्रीट करतो. एक 5 to 10 डेज त्यांना बरं वाटतं, पण दे कम बॅक अगेन कारण की रूट कॉज तो नाहीच आहे. रूट बरोबर. कॉज इज माइंड, रूट कॉज इज अँक्झायटी आणि ओह! जोपर्यंत तो टॅकल होत नाही, तोपर्यंत ते सारखं होत राहतं. त्यामुळे माझ्या पेशंटला प्रत्येक पेशंटला तेच सांगते, की तुम्ही परत येणार. त्याच्यापेक्षा तुम्ही योगा जॉइन करा किंवा तुम्ही एक्सरसाइज करा. तुम्ही प्राणायाम करा आणि ह्याच्यामध्ये टाईम इन्व्हेस्ट करा. सो अँक्झायटी इज अ मेजर. राइट. आता म्हणजे आय डिडंट नो मेंटल हेल्थ आता येस, अँक्झायटी वुड बी कमिंग अंडर येस, मेंटल हेल्थ इश्यूज राइट. येस. सो मेंटल हेल्थनी आपल्या फिजिकल हेल्थवरती पण परिणाम पडतात? खूप. मॅक्सिमम. बापरे! म्हणजे मायग्रेन्स, हां. हेडेक्स, सारख्या ॲलर्जीज होणं हं. किंवा ॲलर्जिक ज्यांना शिंका येतात, राइट, राइट.
बीपी वाढणं, जे काही काहींचं जेनेटिक असतं किंवा काही काहींना काही आजारांनी असतं, तो भाग वेगळा, तो मी आता बोलत नाही. पण एन्झायटीमुळे बीपी वाढणं, ओके. पोटाचे त्रास म्हणजे ऍसिडिटी, गॅस्ट्रायटिस, ब्लोटिंग, इरिटेबल बॉवेल सिंड्रोम जे आपण म्हणतो, राईट. छातीत धडधड होणं, म्हणजे मॅक्झिमम ECGs जे केले जातात हॉस्पिटलमध्ये धावून, दे आर बिकॉज ऑफ एन्झायटी. चेस्ट पेन होणं, राईट. हे खूप आहे. 30 to 40, 30, 40 आणि 50 हे जे 30 to 40 मेनली खूप आहे. अँड इट नीड्स टू बी टॅकल्ड. राईट. मी तेच म्हणणार होतो. एन्झायटी जी म्हणजे एन्झायटीमुळे हार्ट पल्पिटेशन जस्ट टू से आपण एक पॉडकास्ट केला होता. त्यामध्ये वी मेन्शन्ड की हार्ट पल्पिटेशन कशा पद्धतीत असतात आणि काय म्हणजे तुम्ही जे म्हणताय की धगधग जी होते छातीत होते, डोक्याच्या मागे इथे जाणवतात गोष्टी, हार्ट पल्पिटेशन जाणवत आहे. तर त्याच्यानी ECGs असं जसं तुम्ही म्हणताय की ECGs करायला जातात लोक. त्याच्यासोबत मला हे म्हणायचं होतं की जे तुम्ही म्हणताय की गट हेल्थ ज्यांची चांगली नसते किंवा गॅसेस होतात, ऍसिडिटी होते, तर त्याच्यानी देखील हार्ट पल्पिटेशन किंवा बीपी सारखे गोष्टी होतात. गट हेल्थनी ॲज सच डिरेक्टली नाही, पण एक्झॅक्ट ज्यांची गट हेल्थ डिस्टर्ब्ड असते, मेनली कुठेतरी माइंड पण डिस्टर्ब्ड असतं. ओके. सो ते जे कनेक्शन आहे गट ब्रेन ॲक्सिस हे असतं. ओके. सो आता आपण एक सिम्पल एक्झाम्पल, आपण एक्झामला जातो तेव्हा सगळ्यात पहिले आपल्या पोटातच गुडगुड होते. राईट. आपल्याला लूज मोशन्स तेव्हा टेन्शननी होतात. सो दॅट इज हाऊ युअर माइंड अँड दॅट स्ट्रेस, तो जो फ्राईटचा जो मेकॅनिझम आहे, तर सगळ्यात पहिले पोटातच होतं आपल्याला. किंवा आपल्याला कुठेतरी काहीतरी अँक्शियस आपण झालो तर आपल्याला 2दा लूज मोशन्स होतील, राईट. पोटात गोळे येतील. राईट. सो हे दिस इज अ सिम्पलेस्ट एक्झाम्पल जे प्रत्येकाच्या आयुष्यात झालंय. बरोबर. सो ते गट ब्रेन ॲक्सेस हे आहे. आणि किती असे पेशंट्स आहेत ज्यांची ऍसिडिटी एन्झायटीच्या मेडिसिन्सनी गेली निघून, असं होतं. आणि अँड देन आय पुश देम की गोळ्या नाही जास्त, सो यू हॅव टू वर्क ऑन युअर सेल्फ फॉर एन्झायटी. त्यासाठी योगा, प्राणायाम, एक्सरसाइज ही पाहिजे. थोडंसं काउन्सिलिंग लागलं तर काउन्सिलिंग, पण अवेअरनेस हा पाहिजे. खूप लोकांना हे मान्यच होत नाही की नाही माझं पोट खराब आहे, तुम्ही मला हे काय सांगताय. बरोबर. हे मान्यच नसतं. कारण की आता तुम्ही म्हणत होता त्यावेळेसच आय वॉज अ लिटल बिट क्वेश्चनेबल अबाउट इट की मेंटल हेल्थचा आणि गटचा काही खूप संबंध. खूप यू कॅन गो अँड रिसर्च. पेपर्सच्या पेपर्स मिळतील. सो आता जसं आपण चर्चा करतोय त्यामध्ये एक जसं आपण म्हणतोय की हेल्थ इश्यूज आणि ओबिसिटी ही पण एक खूप वाढत चाललेली आहे. सेडेंट्रिक लाईफस्टाईल, बसून काम आहे, डाएट फॉलो नीट नाहीये, काही कसंही खातात लोक, एक्सरसाइज नाही करत त्यानुसार, त्यामुळे ओबिसिटी खूप वाढते. तर I'll ask about males कारण की we see that in males or else we see that in females as well. But जे पोटाचा घेर आहे तो वाढतोय आणि मग मेन म्हणजे फॅट हे पोटाच्या इथेच का स्टोअर केलं जातं, म्हणजे ही ढेरी का वाढते प्रत्येकाची. आणि सगळ्यात मोठा फॅट स्टोअर इज हा बेली आणि सेंट्रल ओबेसिटी म्हणतात त्याला. ओके. सो ह्याचे 2-3 मेन कारण म्हणजे एक तर अनहेल्दी डाएट्स, ओके. त्याच्यामध्ये आपलं चीज, बर्गर, सगळं ट्रान्स फॅट्स. दुसरं अल्कोहोल. ओके. सो अल्कोहोलमुळे सुद्धा एक सेंट्रल ओबेसिटी. आणि तिसरं मेन अगेन इज स्ट्रेस. स्ट्रेसनी काय होतं, आपल्या बॉडीमध्ये एक स्ट्रेस हॉर्मोन असतो कॉर्टिसॉल, ऐकलं असेल. राईट. सो कॉर्टिसॉल जो आहे इट ॲक्ट्स लाईक अ स्टेरॉइड बेसिकली. सो कॉर्टिसॉल जेव्हा वाढतो तेव्हा इट विल कॉज सेंट्रल ओबेसिटी. ओके. त्याच्यामुळे ते जे वजन, रेझिस्टंट वजन असतं, डिफिकल्ट टू शेड, असे खूप लोक सांगतील आम्ही काहीच खात नाही, आम्ही एक पोळी खातो आणि माझा एक्सरसाइज पण आहे, पण माझं वजनच कमी होत नाहीये. सो स्ट्रेस हा जो फॅक्टर आहे आणि ते जे हॉर्मोन्स जे काम करतायत कॉर्टिसॉल, ते येस. सो सेंट्रल ओबेसिटीचे हे मेन रिझन्स आहेत. आणि डाएट. राईट. आता ह्याच्यामध्ये अजून एक हा प्रश्न येतो की खूप एक 1970sच्या आसपास आय थिंक सो
सीड ऑइल कंपनीज, मोठ्या मोठ्या हम्म. सीड ऑइल बनवणाऱ्या कंपनीज या इंडियामध्ये आल्या होत्या आणि हम्म. त्याच्यानंतर वी सॉ डाउनफॉल ऑफ घी, युझिंग घी इन हम्म. डेली कन्झ्युम करत होते जे आधी, ते कन्झ्युम करणं आपण कमी केलं आणि सीड ऑइल्सकडे जास्त वळालो त्याच्यानंतर. आणि आता आपण घीवरची म्हणजे आता इवन वेस्टर्न पीपल आर अडॅप्टिंग घी आणि ते लोक घी बरोबर यूज करायला लागलेले आहेत त्यांच्या बरोबर आयुष्यामध्ये. सो घी किती इम्पॉर्टंट आहे. इवन आपलं स्वतःचं एक पदार्थ आहे, हम्म. भारतीय पदार्थ आहे, महाराष्ट्रीयन हम्म. पदार्थ आहे, आपला हम्म. रोजच्या खाण्यामध्ये होता. बट आता त्याला ॲज अ सेकंड ग्रेड बघितलं जातं लोकांकडनं. बरोबर. तर घी किती इम्पॉर्टंट आहे लोकांसाठी आणि का रोज कन्झ्युम केला पाहिजे घी? ओके. सो घी इज व्हेरी गुड हं, बेसिकली. चांगल्या क्वालिटीचं पाहिजे. हं, हं, घरी बनवलेलं उत्तम. डाळला वनस्पती नाही. हं. ओके. सो बेसिकली तूप म्हणजे सॅच्युरेटेड फॅटच असतं. ओके. आता 2 कॅटेगरीज झालेल्या आहेत. कसं आहे, आपलं जनरेशन किंवा एक आधीचं, हं. की नको तुपानी कोलेस्ट्रॉल वाढतं आणि आवडतच नाही बेसिकली तूप. राइट. हां, आपल्या जनरेशनला. दुसरं म्हणजे आजी. सगळ्यामध्ये तूप. बरोबर आहे. ह्याच्यावरही पोळीवरती तूप घे, तूप. त्याच्यावरही तूप घे. सो त्यांना भातातही तूप, हां, वरणातही तूप, पोळीवरही पोळीवरही तूप. तूप. हां. त्यांना तुपाचं ऑब्सेशन. राइट. तिखट लागलं काहीतरी त्याच्यातही तूप. तूप. बरोबर. सो ते नको आहे. बिलकुल नको आहे ते. दॅट ओके. इज रॉंग. ओके. आणि हेही नको आहे की बिलकुल नाही. तूप हे 1 ते 2 चमचे आपण जर खाल्लं दिवसातनं तर डेली काही कन्झ्युम डेली पूर्ण कन्झ्युम करू ह्याच्यामध्ये. शकतो. ओके, हो, ओके, ओके. काही हार्म नाही आहे. त्याचे हं, बेनिफिट्स जास्ती आहेत. ब्युट्रिक ॲसिड असतं तुपामध्ये आणि हं. त्याच्यामुळे इट हॅज अँटी इन्फ्लेमेटरी प्रॉपर्टी. ओके. सो आणि ते बेसिकली डायजेस्टिव्हसाठी सिस्टमसाठी पण चांगलं असतं. एक लुब्रिकंट असतं. राइट. आणि पण तूप खायचं पण एक पद्धत आहे. उपाशीपोटी घ्यावं तूप. ओके. कशाबरोबर ना, त्याला फॅट किंवा कार्ब्स बरोबर किंवा शुगर बरोबर मिक्स करू नये. मग ते पूर्ण सॅच्युरेटेड बनून त्याचं आपल्याला हार्म करतं. ओके. पण जर तुम्ही वॉर्म वॉटर बरोबर तूप किंवा आता आजकाल कॉफीमध्ये हं, तूप, हं, हं, घी हं. कॉफी जे चाललं आहे, राइट, राइट. डेफिनेट बेनिफिट्स आहेत. ब्लॅक कॉफी ओके. ह्याची नाही, विथआऊट शुगर. विदाऊट शुगर. राइट. सो हे जर उपाशीपोटी आपण घेतलं तर इट इज व्हेरी गुड फॉर द डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट. इट ओके. बेसिकली थोडंसं क्लिन्स झाल्यासारखं लुब्रिकेशन होतं. सो तूप घ्यावं. पण आजी सांगते तसं नाही. तसं नाही घ्यावं. डेफिनेटली नाही. ह्याच्यामध्ये जस्ट बिकॉज यू मेन्शन्ड कॉफी, घी आणि हं, कॉफी जे हं, एकत्र पितात. हं. सो जस्ट एक क्युरॉसिटी, बीपी वाल्यांनी वुड बी कॉशन अबाउट इट का ते कन्झ्युम करू शकतात कॉफी? नाही घेऊ कारण की शकतात. बीपी वाले खूप कॉशियस असतात येस, कॉफी बद्दल, की येस, शुड आय कन्झ्युम कॉफी किंवा डेली येस, मध्ये किती कॉफी कन्झ्युम केली पाहिजे? येस. घेऊ शकतात. 2 कप कॉफी इज गुड. ओके. बेसिकली इट इज गुड फॉर हार्ट. ओके. उलट चांगलं आहे, अँटीऑक्सिडंट्स आहेत. पण हे मी ब्लॅक कॉफीबद्दल सांगतेय. राइट. विदाऊट शुगर. विदाउट शुगर. आणि राइट. घ्यायचीच असेल तर अगदी कमी शुगर, जर कोणाला अगदी कडू लागत हं, असेल तर. हं, हं. दूध नाही, त्याच्यामध्ये फॅट आणि ते सगळं शुगर टाकलं की मग सगळी त्याची वाट लागते. राइट, बट ब्लॅक कॉफी इज बेनिफिशियल. बीपी अगदी तेवढ्या कॉफीनी काही वाढत नाही. राइट. आता ह्या आपण घी बद्दल तर जसं हं, बोलतोच आहे. सो घीचा पॅरेंट पर्यंत युवर थोडंसं की मिल्क. सो हां, तर हं, आता बऱ्यापैकी जे आधी वी यूज्ड टू सी की वेस्टर्न हं. कल्चरमध्ये वेस्टर्न पीपल दे आर लॅक्टोज इंटॉलरंट, त्यांना बरोबर, दूध सहन होत नाही. बरोबर. बट आपण बऱ्यापैकी पितो. पण आपल्यामध्ये देखील आता इंडियामध्ये देखील लोकं आहेत ज्यांना दूधही पचत नाहीये. बरोबर. तर आपण ह्याला बायफर्गेट अशा पद्धतीमध्ये करूयात, की दूध चांगलं आहे, तर मग किती प्रमाणात? ऑर एल्स दूध नाही पिलं तर काही असं आयुष्यात बदल नाही होणार आहे. काही त्याचे हं, तुम्ही हं. ते न्यूट्रिएंट्स तुम्ही इकडूनही भरून काढू शकता. तर तसं करेक्ट, आहे का काही? करेक्ट. येस. दूध हे चांगलंच आहे. ओके. ओके. बेसिकली दूध चांगलं नाही हे तर मी म्हणणार नाही. बरोबर. त्याच्यामध्ये गुड फॅट्स आहेत, त्याच्यामध्ये विटॅमिन्स आहेत, प्रोटीन आहे आणि आपल्याला बेसिकली विटॅमिन ए, डी, ई आणि के हे 4 विटॅमिन्स जे फॅट सोल्युबल विटॅमिन्स हं, असतात. हं. हे फॅट बरोबर जेव्हा आपल्या शरीरात जातात तेव्हा त्याचं ॲब्झॉर्प्शन खूप चांगलं होतं. ओके. सो ते दुधाबरोबर सगळ्यात उत्तम प्रकारे आपल्या शरीरात ओके. जातात. आता दूध किती घ्यावं? 1 ग्लास पर्यंत ठीक आहे. खूप हं. पण दूध घेऊ नये. ठीक आहे. ओके. कारण काय आहे, की
जसं आपलं आता लहान मुलांना तर दुधाची गरज असते, पण जसे आपण मोठे होतो, मेजॉरिटी ऑफ अस आपल्यामध्ये जे दूध डायजेस्ट करायचा जो एन्झाईम आहे, तो थोडासा कमी असतो बऱ्याच लोकांमध्ये किंवा नसतो. आता पूर्ण लॅक्टोज इंटॉलरंट नाही म्हणणार मी, कारण त्या पेशंट्सला तर मग अजिबात पचत नाही, लूज मोशन्स होणं आणि ते लगेच डायग्नोज होतं. काही लोकांच्या ह्याच्यामध्ये कमी असतो तो एन्झाईम, सो अर्धवट काहीतरी असतं. सो ब्लोटिंग होणं, दूध प्यायल्यावर गॅस होतो, पोट फुगतं, ॲलर्जीज होतात, कॉन्स्टिपेशन होतं, राईट. हे सगळं होतं. मग त्यांनी दूध अव्हॉइड करणं हेच चांगलं आहे. कारण की ओके. अगेन गट हेल्थ गेली. राईट. त्याच्यामुळे अगेन तुमचं लेथार्जी आली, तुमचं माइंड हे झालं. बरोबर. आता काही आया मी बघते मुलांच्या मागे लागतात. दूध, दूध, दूध. काही मुलांना दूध नाही आवडत. अवर्जन असतं. सो काही गरज नाही मागे लागायची. आपण दुधात जे न्यूट्रिएंट्स आहेत ते आपण दुसरीकडनं घेऊयात. नाचणी एवढं रिच सोर्स ऑफ कॅल्शियम आहे, की तुम्ही नाचणीचे लाडू करा, नाचणीचे डोसे करा, नाचणीचं हे उकड करा, अजून काही करा. नाचणीचं Right. आपण काही करू शकतो. सो दॅट इज वन सोर्स. किंवा दह्यामध्ये पण आपल्याला मिळतं. असं काही गरज नाही की दूध हे प्यायलाच पाहिजे. ज्यांना त्रास होतो त्यांनी नक्की अव्हॉइड करावं. गॅस आणि ब्लोटिंग जर कोणाला होत असेल तर राईट. अव्हॉइड करावं. राईट. जसं तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये खूप कंपन्या बनल्या फार मुलं दूध पित नाहीयेत म्हणून त्यासाठी त्याच्यामध्ये टाकून द्या बाबा हो, म्हणजे ते बाय हुक ऑर क्रूक त्या आयांचं राईट. अक्षरशः की तुम्ही बस दूध प्या. नॉट नीडेड. आणि जितकं नेम दॅम बट बरोबर आहे. नॉट नीडेड. सो आता सगळ्यात मेन प्रश्न किंवा सगळ्यात मेन डाऊट लोकांच्या मनातला अशा पद्धतीमध्ये असतो की आय स्किप ब्रेकफास्ट. मी ब्रेकफास्ट नाही करत, डायरेक्ट जाऊन लंच करेन म्हणजे थोडंसं रिलॅक्स होईल आणि हे. ऑर एल्स कधी कधी लोक खूप अशा विचार करतात की आज मी म्हणजे वजन खूप वाढलंय तर मग मी जेवतच नाही, संध्याकाळचं जेवण स्किप करतो. तर मील स्किप करणं हे किती हार्मफुल जाईल? आणि त्यासोबत अजून एक प्रश्न हाच राहील की सगळ्यात दिवसाच्या मील्समध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट मील कुठलं असतं आपल्या हेल्थसाठी? अकॉर्डिंग टू मी सगळ्यात इम्पॉर्टंट मील इज ब्रेकफास्ट. ओके. सो कारण की आपण एक मोठा गॅप झालेला असतो. स्टार्ट विथ अ हेल्दी. ते म्हणतात ना की ईट युअर ब्रेकफास्ट लाईक अ किंग आणि डिनर लाईक अ बेगर. राईट. सो ते सगळ्यात बरोबर आहे ओके. बेसिकली. तुम्हाला अगदीच काही स्किप करावं असं वाटलं तर डिनर स्किप करा तुम्ही. ओके. बट नॉट ब्रेकफास्ट. ओके. सो स्किपिंग डिनर इज हेल्दी. ओके, ठीक आहे, म्हणजे काही जर हरकत नाही. तुम्हाला काही त्रास होत नसेल तर येस यू कॅन. येस यू कॅन. म्हणजे तुम्ही सॅलडच खाल्लं किंवा काही ताकच प्यायलात किंवा असं जर तुम्हाला सवय असेल, एक 4-5 वाजता काही खाल्लं आणि नंतर तुम्ही स्किप केलं तर अच्छा, मतलब पूर्ण स्किपच नाही करायचं तुम्ही, त्याच्याऐवजी ताक म्हणा किंवा अशा हॅव छोट्याफार गोष्टी काही खाऊ म्हणजे शकता. फ्रूट. ऍसिडिटी तेवढी होणार नाही किंवा ते ओके. डायजेस्टिव्ह सिस्टीम पण एक व्यवस्थित राहील. ओके. मगाशी जसं तुम्ही म्हणत होतात, की आपण डाएटची समजा कुठल्या पद्धतीचा डाएट केला आणि त्यानंतर परत आपण डेली रूटीनमध्ये किंवा डेली फूडवरती आलो, की वजन ड्रास्टिकली परत वाढतं. करेक्ट. तर त्याच्यासारखंच एकदा जर समजा वजन कमी केलंय ऑर एल्स कमी झालंय, त्यानंतर वजन परत वाढण्याच्या मागचे अजून काही कारणं असतील? जेनेटिक्स आहे. ओके. ठीक आहे. त्याच्यानंतर थोडेसे काही आजार थायरॉइड म्हणतो आपण किंवा अजून हॉर्मोनल डिस्टर्बन्सेस फिमेल्समध्ये पीसीओडी असतो. सो ह्यांच्यामध्ये थोडा हॉर्मोन फ्लक्च्युएशन्स होत राहतात. त्याच्यामुळे वॉटर रिटेन्शन जे आहे ते होतं आणि त्यांनी पण वजन पुट ऑन होतं किंवा जे मेनोपॉझल एजमधले फिमेल्स असतात त्यांच्यासाठी खूप डिफिकल्ट असतं वजन वेट लॉस हो, करणं, वेट लॉस करणं. कारण की इट इज रेग्युलेटेड बाय हॉर्मोन्स थोडंसं. ओके. आणि दुसरं मेन म्हणजे कॅलरी. जर हे फॅक्टर्स नाही आहे तर कॅलरीज आपल्या लक्षात येत नाही. आता तुम्हाला जर सपोज सेम वजन ठेवायचं जेवढं तुमचं आहे आणि तुम्हाला वाढूही द्यायचं नाही, कमीही नाही. तर व्हॉट एव्हर यू आर इटिंग, जेवढे कॅलरीज खाताय इक्वल बर्न झाले पाहिजेत. ओके. तर तुमचा बॅलन्स तसाच राहील. तुम्हाला वजन कमी करायचंय तर तुम्ही जेवढं खाताय त्याच्यापेक्षा जास्त बर्न झाले पाहिजे, निगेटिव्ह झालं पाहिजे बॅलन्स. बरोबर. हे बेसिक आहे. तुम्ही तुमचं जर 400 कॅलरीज सुद्धा जर रोजचे जास्त व्हायला लागले खाण्यातनं नकळत, हे 400 कॅलरी आपल्याला कधीच कळणार नाहीत.
राईट. किंवा आपण असं काय खूप एक्सेस नाही खाणार. 400 कॅलरीज म्हणजे एक बर्गर म्हणा. आरामात राईट. आरामात सो जर आणि तो ते पण पण मिनी बर्गर म्हणतोय आपण. येस राईट. येस हा येस प्लीज गो अहेड. तर ते सुद्धा जर रोजच्या ह्याच्यात 400 कॅलरी वाढले आणि तेवढं बर्न होत नसतील तर राईट. तुमचं वजन वाढणार. मग हे नाही कळत लोक, हे अॅनलाइज नाही करू शकत लोक. आणि त्याच्यामुळे त्यांची ही कंप्लेंट असते की मी तर तेच करते, मी असंच करते, पण माझं वजन नाही कमी होत आहे. राईट सो राईट राईट ते थोडंसं कॅलरीज काउंट करणं खूप महत्वाचं आहे. राईट राईट. म्हणजे इवन तुम्ही जर एक्सरसाइज करून डाएट करून तुम्ही परत वेट लॉस केलंय, पण त्याच्यानंतर परत जर गेन होऊ नये असं वाटत असेल तर नॉर्मल डाएट वरती येताना नॉर्मल डाएटच्या कॅलरीज काउंट केल्या पाहिजे. करेक्ट. आणि नॉर्मल डाएटवर येताना म्हणण्यापेक्षा आपण नॉर्मलच डाएटवर वजन हा कमी हा करतोय. राईट 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 राईट. ओके. त्याच्यावरती हां, केला पाहिजे. आपण काही Ideal. डाएट चेंज नाही करत आहे. हम्म, सो तू आणि पोटाला सवय होते. तुम्ही आधी 3 चपात्या खाता, आता 1.5 खायला लागलात, तर महिनाभरात पोटाला सवय होते. 1.5च्या वर भूक लागत नाही. राईट सो यू कॅन मेंटेन दॅट. राईट एवढे खायची गरजच नसते आपल्याला. राईट जे नुसतं सगळे खातात, तेवढी खायची गरजच नाहीये. राईट. प्रत्येक जण म्हणजे आय थिंक सो आता मी माझं सांगेन की मी ज्यावेळेस लहान होतो त्यावेळेस माझे वडील मला सांगायचे, म्हणजे बाबा सांगायचे की आपण जगण्यासाठी खातोय, खाण्यासाठी नाही जगत आहे. सावकाश एक्झॅक्टली. खा. एक्झॅक्टली. म्हणजे असं म्हणजे इट इज अ मस्ट. पेशंट्सला म्हणजे आय हॅव सीन की खायला जात नाहीये, मला पोट बिघडलंय, मळमळतंय, उलटी होतीये. मग मी काय खाऊ? नका खाऊ. तुम्हाला उलटी होतीये, तुमचं पोट रिजेक्ट करतंय, नका खाऊ. 2 दिवस न खाऊन काहीच होत नाहीये. युअर स्टमक इज डिमांडिंग दॅट की तुम्ही अत्याचार केलाय. मला 2 दिवस गॅप द्या आणि म्हणून ते होतंय. राईट राईट. नका खाऊ ना. त्याच्यात मग आम्ही काय खाऊ? हा पहिला प्रश्न. बरोबर. म्हणजे प्रत्येक वेळेस काही ना काहीतरी हां. भरायचंच आहे फक्त भरायचंच पोटात. आहे. जरी मला उलटी होतीये, पण तरी पण मग मी काय खाऊ? राईट. पण ह्याच्यासोबत आता जसं तुम्ही मेन्शन केलं त्यामध्ये मला एक आठवलं की फास्टिंग वरती पण आपण खूप इंडियन कल्चरच फास्टिंग वरती बेस्ड आहे. आय थिंक सो आपण म्हणू शकतो की येस. इंडियन कल्चर फास्टिंग वरती बेस्ड आहे. सो किती इम्पॉर्टंट आहे आपल्याला फास्टिंग, आणि जर कोणाला वी कॅन से की आता इंटरमिडिएट फास्टिंग इज लाईक बूमिंग. प्रत्येक येस. जण ह्याच्यावरती विचार करतोय, बरोबर. प्रत्येक जण. अँड हं. ह्यावरती ह्याचे बेनिफिट्स पण बऱ्यापैकी लोकांना कळायला लागलेत की हा फास्टिंगचे बेनिफिट्स आहेत. बट ट्रेडिशनल फास्टिंग हॅज वॅनिश्ड असं म्हणूयात, कारण की आजकालच्या फास्टिंगमध्ये बहुतांश लेडीज ह्या फास्ट आहे म्हणून मग मार्केटला जाऊन मार्केटला गोष्टी जाऊन घेऊन यायच्या. रताळी घेऊन यायची, त्यानंतर मग साबुदाणा भिजायला घालायचा, त्यानंतर येस. ते साबुदाण्याचे चिप्स आणायचे किंवा काय. तर वर्स्ट. मग ते वेगळ्या पद्धतीचं हे झालं ते म्हणजे फास्टिंग नाहीच आहे. राईट. दॅट इज सम डिफरंट लेव्हल ऑफ सायकोलॉजी आय वुड से. ते म्हणजे स्वतःसाठीच एक चीट डे काढला आणि वेगळ्याच पद्धतीचा चीट डे येतो. हो, म्हणजे नाही की आम्ही देवासाठी आम्ही फास्टिंग ते शरीरासाठी नाही करत. सो धिस फास्टिंग इज आज संकष्टी आहे किंवा आज हे आहे, नवरात्र राईट आहे राईट. म्हणून आहे. ते शरीरासाठी, हेल्थसाठी बिलकुल नाहीये. बट सुरुवात त्याची आपल्या ऋषीमुनींकडनं तर ते त्यासाठीच हेल्थसाठीच झाली. होती. राईट. करेक्ट. ती हेल्थसाठीच होती. पण आता त्याचं ट्रान्सफॉर्मेशन वेगळ्याच रूपांतरात झालेलं आहे. सो ते तर राईट. सगळ्यात त्याच्यापेक्षा करू नका. सो आय हॅव सीन पीपल की ताटामध्ये पूर्ण आपले जसं छोटं प्लेट असते, पण इथे खिचडी ताटामध्ये घेऊन बसलेले आहेत येस. प्रॉपर. आणि साबुदाणा इज सो हेवी टू डायजेस्ट. ओके. म्हणजे तो पोटाला इट इज स्टार्च. राईट. सोपा नसतो तो डायजेस्ट करणं. आणि तुम्ही दिवसभर बसून साबुदाणा खाताय फास्टच्या नावाखाली. मग दुसऱ्या दिवशी येतात. मग मला पोट ऍसिडिटी झाली आणि ब्लोटिंग झालंय. मग होणारच. राईट राईट. होणारच. त्या खिचडीमध्ये एवढं तेल टाकायचं, एवढा शेंगदाण्याचा कूट टाकायचा, परत त्याच्यानंतर भगर करून खायची. मग त्याच्यावरही मन नाही भरलं की त्या उरलेल्या खिचडीचं वडा करायचा तळून, डीप फ्राय करून. राईट राईट. त्याच्यामुळे धिस हॅज नो मीनिंग. पण येस, इंटरमिटंट फास्टिंगला डेफिनेटली आहे बेनिफिट्स. हा सेक्शन माझ्या आईला दाखवणार आहे मी. कुठं सगळ्यांना चुकतंय. दाखवा. सगळ्यांना. बिकॉज
इनफॅक्ट माझा इंस्टाग्रामवर व्हिडिओ आहे ह्याच्यावर. राईट. ओके. इट गॉट रिअली व्हायरल. ओके. की तुम्ही फास्टिंगच्या नावाखाली बसून सकाळपासून रात्रपर्यंत खिचड्या खाऊ नका किंवा चिप्स खाऊ नका. तुम्ही राईट. फळं खा आणि पाणी प्या. बस दॅट इज फास्टिंग, दॅट इज डिटॉक्स. राईट, राईट, राईट. सो कमिंग बॅक टू द Yes. पॉइंट, आपण इंटरमिडिएट फास्टिंग वरती बोलत हो. होतो. सो हाऊ इम्पॉर्टंट इन इंटरमिडिएट Yes. फास्टिंग अँड हाऊ अ पर्सन कॅन परफॉर्म इंटरमिडिएट फास्टिंग इन हम्म. डेली रुटीन ऑर एल्स मंथ मधून एखादा 24 hours फास्ट हम्म. करावा का, हम्म. असे पण गोष्टी असतात. सो येस. हाऊ इम्पॉर्टंट इन फास्टिंग आणि कशा पद्धतीमध्ये अ पर्सन कॅन परस्यू फास्टिंग. सो इंटरमिटंट फास्टिंग येस डेफिनेटली बेनिफिट्स आहेत त्याचे, भरपूर आहेत आणि सगळ्याच ह्याच्यात. ओके. आता 3 पद्धतीने केलं जातं बेसिकली. सो मोस्ट कॉमनली जे लोक करतात ते 16 hours ऑफ फास्टिंग आणि 8 hours ऑफ इटिंग. ओके. तर हे करतात. हे पण गुड इनफ आहे. आता हे पण तुम्ही बघाल तर काही लोक काय करतात, रात्री उशिरा 10ला जेवतात हम्म. आणि 16 तास फास्टिंग करण्यासाठी ब्रेकफास्ट स्किप करतात. राईट. दिस इज नॉट ॲडवायजेबल. ओके. दिस इज नॉट, म्हणजे ह्यानी तुम्हाला तेवढा बेनिफिट होणार नाही. ओके. तुम्ही 6 किंवा 7ला जेवा संध्याकाळी, ओके. पण सकाळचा ब्रेकफास्ट घ्या. दॅट इज मच मोर बेनिफिशियल. आणि ओके. आता आपण बघितलं तर आधीच्या काळामध्ये 7च्या आतच जेवण व्हायचं. बरोबर. दिवस मावळायच्या मावळायच्या आधीच अगोदरच जेवण जेवायचं. व्हायचं. बरोबर. तर मग हे तेच आहे बेसिकली. आता त्याला नाव दिलं इंटरमिटंट फास्टिंग. आणि मग ते असं स्वतःच्या हिशोबाने मग ठाव दे, मी रात्री मी जागतो त्याच्यामुळे मी 10 वाजता खातो, पण मी ब्रेकफास्ट करत नाही. सो आय एम स्किपिंग अ मील. पण अगेन तेच आहे की रात्री आपली बॉडी स्लो झालेली असते, मेटाबॉलिझम स्लो झालेलं असतं, तर तेव्हा नाही खायला पाहिजे. सकाळी आपण उठतो, आपलं मेटाबॉलिझम चांगलं असतं, यू स्टार्ट युअर डे, तेव्हा खायला पाहिजे. सो ते आहे. आणि असंही नाही कॅटेगरीमध्ये मोडतो, म्हणजे आतापासून उलट मी 10 वाजता जेवलो की मग मी 16 तास काउंट करायचो की जाऊ दे पुढच्या दिवशी 16 बट दॅट इज तासानंतर. अगेन गोइंग Okay. अगेन्स्ट द नेचर. Right, यू सी right, दॅट right. इज ऑल्सो इंटरमिटंट फास्टिंग ओनली अकॉर्डिंग टू द डेफिनेशन. पण मग ते बरोबर होत नाही. राईट, राईट. आता बाकीचे सगळे, आता अनुष्का शर्माचे इफ यू हॅव हर्ड, शी स्टार्टेड इटिंग डिनर बिफोर 7 आणि अकॉर्डिंग टू हर शी क्लेम्स की तिची लाईफच बदलली, ओके. तिची पूर्ण हेल्थच बदलली. जस्ट बाय इटिंग Just डिनर by before 7. बिफोर 7. येस. अँड ओके. इटिंग नथिंग आफ्टर 7. सो हे आहे. दुसरा भाग इंटरमिटंट फास्टिंगमध्ये जे 8 तास आपण जे खातो ते पण विचार करून खायला पाहिजे. राईट, राईट, नाही राईट. तर तिथे काही खायचं. तिथे बर्गर, चॉकलेट, पेस्ट्रीज आणि इकडून 16 तास ह्याला पण काही अर्थ नाही. सो राईट. दॅट इज ऑल्सो इम्पॉर्टंट. परत फास्ट ब्रेक करताना जे फर्स्ट मील आपण जे घेतो ते पण इम्पॉर्टंट आहे. तुम्ही चहानी किंवा तुम्ही कॉफीनी ते ब्रेक करू नका, कारण Okay. की एवढं ॲसिडिटी ऑलरेडी बॉडीमध्ये असते आणि त्याच्यामुळे तुम्ही चहा घेणार, चहाबरोबर मैद्याचा तुम्ही टोस्ट खाणार किंवा मैद्याचे तुम्ही बिस्किटं खाणार. नो, यू स्टार्ट विथ नट्स किंवा ड्रायफ्रुट्स, सीड्स घेऊ शकता. तुम्ही अंड घ्या, अंड्याचं व्हाईट घ्या, तुम्ही व्हीटचा ब्रेड घ्या किंवा तुम्ही बेसिक नाश्ता करा. पोहे, उपमा. पोहे, उपमा खा, तुम्ही बेसिक खा, इडली डोसा खा. राईट, राईट, फर्मेंटेड गुड बॅक्टेरियाज, राईट. नथिंग लाईक इट. त्याच्यामुळे तुमचं गट फ्लोरा पण चांगला होतो. तर साऊथ इंडियन जे आहे ब्रेकफास्ट आपले सगळे चांगले आहेत. जस्ट एज क्युरिओसिटी, आणि मला पडलेला एक मेन प्रश्न, इडली चांगली असते की डोसा? बहुत. दोन्ही काय सेम तर पिठाचं असतं. सेम पिठाचं असतं, पण लोक खूप म्हणतात की डोस्यामध्ये खूप जास्त पद्धतीमध्ये घी आणि ऑइल लागलं जातं. इडलीमध्ये कमी लावायचं ना, मग थोडंसं टाकायचं. नॉनस्टिकवर चिकटत नाही, तेल असं लावायचं. सो बोथ आर गुड. इवन अप्पे जे राईट. ते पण चांगले आहेत. थोडंसं तेल जास्त, पण ठीक आहे. तेल, फॅट्स लागतात शरीराला. आता ते जे एकदम काहीतरी आलंय मध्येच, ऑइललेस कुकिंग वगैरे, भाजी दाखवतायत, ते काही गरज नाहीये. शरीराला फॅटची पण गरज आहे. सगळं बंद करायची काहीच गरज नाहीये. जस्ट बी माइंडफुल ऑफ व्हॉट वी आर इटिंग. राईट, राईट. सो ह्यासोबत आणखीन एक खूप मेजर लोकांसाठी एक आय ओपनिंग गोष्ट जर म्हणायची झाली, तर जर आपल्याला सांगता आलं की 5 बेस्ट इन्ग्रेडियंट्स इन युअर डाएट. इन माय डाएट, इन Anybody's diet. एनीबडीज डाएट ऑर एल्स एनीबडीज मील, कुठल्याही जेवणामध्ये, आपल्या आयडियल जेवणामध्ये 5 बेस्ट फूड्स, पदार्थ कुठले चांगले आहेत? सगळ्यात पहिले फ्रुट्स. ओके. ऑल फ्रुट्स, सीजनल फ्रुट्स जे जसे आहेत.
ड्राय फ्रुट्स. ओके. ओके. थर्ड वुड बी सीड्स, सनफ्लावर सीड्स, बाकीच्या ज्या आजकाल मिळतात आणि व्हेरी इझिली. सो त्याच्यात इट सोर्स ऑफ मॅग्नेशियम, ओके. ते चांगलं आहे. आवळे, आता विंटर सीझनमध्ये Right. आवळे येतात. सो हे जे सीझनल आहे ना, हे इम्पॉर्टंट आहे. कारण व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये खूप असतं. हम्म. आता सगळे म्हणतील की थंडीमध्ये आवळे खाल्ले की घसा दुखतो, सर्दीच होते. राईट. नॉट ट्रू. कुठलाही आपण आंबट पदार्थ खाल्ला थोडंसं इरिटेशन होतं, पण व्हिटॅमिन सी गरजेचं आहे. राईट. त्यांनी इम्युनिटी, म्हणून तर ते थंडीच्या सीझनमध्ये येतं की जेव्हा व्हायरल खूप आहे, सर्दी खोकले होतात, म्हणून तो सीझनल फ्रूट. सो ते इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर मी म्हणेन तीळ जे आहेत, तीळ इम्पॉर्टंट आहे. सो आपण काही बनवत असू, पराठा बनवतोय किंवा मी तर मेनली आय वूड, पोळी पण पोळीमध्ये दिसतात, म्हणजे आवडणार नाहीत काही लोकांना, पण पराठ्यामध्ये आय मेक इट अ पॉइंट की मी त्याच्यात तीळ टाकते. ओके. सो गुड फॅट्स आहेत हे. तीळ आहे ना, हे गुड फॅट्स आहेत, किंवा Okay. आवाकाडो आहे, गुड फॅट्स. हे चांगलं कोलेस्ट्रॉल वाढवतं, खराब कोलेस्ट्रॉल कमी करतं. ओके. ओके. सो हे एक 3-4, आणि गुड अमाऊंट ऑफ वॉटर इनटेक हा महत्वाचा आहे. एक आपण जस्ट वॉटर म्हणून म्हणतोय, तर वॉटर इनटेक किती असलं पाहिजे दिवसामध्ये? 3 ते 4 लिटर मिनिमम. आयडियल हं. 3 ते 4 लिटर. येस, एवढा पाहिजे. मोस्ट पीपल टेंड टू फॉलो 5 लिटर्स, किंवा काही लोक पण म्हणतात की सी 2 आय लिटर पेक्षा विल पण गिव्ह जास्त. यू अ व्हेरी सिम्पल ट्रिक. हां. बाटल्या मोजून कंपल्सरी काही लोक ॲपवर रिमाइंडर लावून पितात. राईट. आपण मशीन नाही होत. वी आर व्हेरी इंटेलिजंट. ओके. राईट. सो बॉडी आपल्याला सांगते, ऑलवेज चेक युअर युरिन कलर. ओके. युरिनचा कलर जर ट्रान्सपरंट व्हाईट असेल तर यू आर डुईंग अ गुड जॉब. ओके. येल्लोइश असेल तर तुम्ही पाणी कमी पिताय, तुम्ही पाण्याचं प्रमाण वाढवा. ओके. बस. त्यासाठी रिमाइंडर्स लावायची गरज नाही. राईट. अगदी सोपं. हां, अगदी सोपं. काही लोकांचं 3 लिटरमध्ये ओके, काही लोकांना 5 लिटर ओके, पण डोंट फोर्स फीड वॉटर ऑल्सो. त्याला पण काही अर्थ नाहीये. राईट. सी मी आता सांगतो की आय एम हाफ वे देअर असं म्हणूयात. मी 25-26 चा आहे आता, बट मोस्ट पीपल आर क्रॉसिंग 30 राईट नाव. बरं. राईट. सो 30 नंतर वी से दॅट लुझिंग वेट इज खूप अवघड आहे असं म्हणूयात आपण. हे खूप लोकांसाठी, माझ्यासाठीच आता 25 मध्येच खूप अवघड आहे, बट खूप लोकांसाठी 30 नंतर खूप अवघड होऊन जातं वेट लॉस. सो हाऊ वुड यू सजेस्ट की वेट लॉस जर्नी जर 30 नंतर कोणतरी सुरू करत असेल, तर कशा पद्धतीत त्यांनी सुरू केली पाहिजे? यू आर आस्किंग 30 म्हणजे 50 वाटतंय. 30 इज जस्ट अ नॉर्मल एज. फर्स्ट ऑफ ऑल, वजन जास्त नसलंच पाहिजे 30ला. राईट. ओके. आणि इट इज नॉट डिफिकल्ट टू शेड वेट ॲट 30. काहीही डिफिकल्ट नाहीये. आजकालची लाईफ सिडेंटरी झालेली आहे Right. खूप, आणि त्याच्यामुळे ते 30 इज बिकम इक्विव्हॅलंट टू 50. सो अगेन बेसिक डाएट आणि एक्सरसाइज, त्याच्या पलीकडे काही नाही. आणि स्ट्रेस लेवल्स. स्ट्रेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्रत्येक जण छोट्या गोष्टीला घेऊन नुसते रडत असतात. म्हणजे मला नाही, आता मी जे पेशंट्स पण बघते, आय डोंट अंडरस्टँड की सगळं छान असतं. व्हेअर इज युअर ग्रॅटिट्यूड की तुमच्या पण आयुष्यात छान काहीतरी आहे. ऑफिसमध्ये असंच आहे, इकडे असंच आहे, घरी तसंच आहे. कंटिन्युअस कंप्लेंट्स असतात. तर Right. एवढ्या स्ट्रेसमध्ये कसं राहतात? म्हणजे आय डोंट गेट इट. व्हाय डोंट वी सी अ पॉझिटिव्ह थिंग? आणि का स्ट्रेस कमी लोक करू शकत नाहीत? म्हणजे एवढा कसा इम्पॅक्ट करतो हे खरंच. मी ह्यामध्ये एक पर्सनल एक्झाम्पल देईल की मी भार्गवीची आणि माझी पण खूप वेळा डिस्कशन होतं त्यामध्ये, की खूप लोकांची आहे ना, सगळं चांगलं चाललेलं आहे, तरी पण कसं माझ्यासोबत काहीतरी चाललेलं आहे हे लोकांना दाखवायची लोकांना गरज पडते, ऑरच लोकांना वाटतं मी सांगितलं पाहिजे, देन आय विल बी सेंटर ऑफ टॉपिक इन पीपल्स डिस्कशन. अटेन्शन सिकिंग अटेन्शन सिकिंग मुळे. बट कळून येत नाही की त्याचा नंतर तुमच्या आयुष्यावरती किती परिणाम पडतोय, आणि काही एक कालावधी नंतर आय थिंक सो त्या अंगवळणीच पडून जातं सवय होते की सगळं चांगलं आहे, बट माझंच कसं चुकतंय, किंवा माझ्यासोबतच असं कसं होतंय. मग छोटसच माझ्याकडनं हा ग्लास नीट ठेवलाच का नाही गेला, ग्लासातलं पाणीच सांडतंय माझ्याकडनं, अशा गोष्टींवरती लोक टेन्शन घेतात. हो. आणि व्हॉट हॅपन्स ना, की ती एक सायकल बनते, एक विशियस सायकल.
निगेटिव्ह टॉक, निगेटिव्ह थिंग्स हॅपन, निगेटिव्ह टॉक, निगेटिव्ह, ते कुठेतरी ब्रेकच होत नाही. ते लॉ ऑफ अट्रॅक्शन मग ते राईट, निगेटिव्हच राईट, होत राईट. जातं. अगदी बरोबर. आता एक चक्राजवरती वी हॅड अ पॉडकास्ट राईट नाउ ज्याच्यामध्ये वी टॉक्ड अबाउट 7 चक्रास. Yes. सो त्यामध्ये वी वर मेन थिंग आफ्टर चक्रास ऑर एल्स बिफोर चक्रासच म्हणूयात, आफ्टर चक्रास नाही. बिफोर चक्रास एनीबडी ज्यांना मेडिटेशन मध्ये काही परस्यू करायचं ऑर मेडिटेशन सुरू करायचंय, बरं. तर सगळ्यात मेन त्यांनी सुरू काय केलं पाहिजे तर अफर्मेशन्सच सुरू केले पाहिजे खरंय. की स्टार्ट टॉकिंग नाईस अबाउट युअर सेल्फ नाईस. आणि यू विल सी की थिंग्स आर हॅपनिंग नाईस विथ यू. बरोबर. करेक्ट. आहे. सबकॉन्शियस माइंड. इट इज व्हेरी डिफिकल्ट. इट इज नॉट सो इझी Right. ॲक्चुअली. म्हणजे बोलणं खूप सोपं आहे. Right. करणं खूप कठीण आहे. राईट राईट पण प्रयत्न केला तर करूही शकतो. अगदी बरोबर अगदी बरोबर. सो जसं आता आपल्या डिस्कशन मध्ये आलं, मेन कल्प्रेट म्हणूयात आपण ह्या सगळ्या आपल्या प्रॉब्लेम्सचा आजकाल लोकांना कळायला लागलाय. काही लोकांना कळायला लागलाय. जे लोक सेल्फ कॉन्शियस आहेत, जे लोक हेल्थ कॉन्शियस आहेत असं म्हणूयात, बरोबर. तर त्या लोकांना कळायला लागलाय. बट मेजर चंक ऑफ पीपल डोंट अंडरस्टँड की किती हार्मफुल आहे. सो विल गो इन डेप्थ अबाउट दिस थिंग की शुगर किती हार्मफुल आहे आणि शुगर कट डाऊन करणं का गरजेचं आहे प्रत्येकाला. येस. खूप जास्त आपल्याला माहितीच आहे की खूपच हार्मफुल आहे शुगर. Right. सो फर्स्टली एम्प्टी कॅलरीज, त्याच्यामध्ये काहीच आपल्याला मिळत नाहीये. ओके. कार्ब्स खूप जात आहेत. फॅटनिंग आहे. डायबिटीस, जे इंडिया असं डायबिटीसचं कॅपिटल होत चाललं Right. आहे. ॲट द एज ऑफ 30-34 यू आर गेटिंग डायबिटीस. सो ऑलरेडी जेनेटिक्स पण तसं होत चाललं आहे. सिडेंटरी लाईफस्टाईल पण आहे. स्ट्रेस आहे आणि त्याच्याबरोबर गोड. बरोबर. सो येस, यू आर प्रोन टू डायबिटीज देन. तो मोदक असा समोर आला की राहत नाही राहत खावं. नाही. राहत नाही. समटाईम्स मी काय म्हणेन की तुम्ही रोजची शुगर कट डाऊन करा. मग तुम्हाला कधीतरी असं काहीतरी खावंसं वाटलं तर Okay. तुम्ही एखादं खा. ओके. ठीक आहे. वी आर ह्युमन बीइंग्स. वी कॅनॉट ॲक्ट लाईक मशीन्स. राईट ठीक आहे. राईट राईट. म्हणजे अगदी नाही म्हणजे नाही तो बघत राहा मोदक नुसता. असं शक्य नाहीये. ओके. सो दॅट इज फाईन. यू हॅव इट. ओके. पण चहामध्ये 3 चमचे साखर टाकायची सकाळ, दुपार, संध्याकाळ. राईट. पेढा खायचा, उठसूट चॉकलेट खायचं, घरामध्ये बर्फ्याच बनवायच्या. वर्स्ट, हे तर ज्या बर्फ्या आहेत बाहेरच्या, राईट. काजू कतली अँड ऑल दोज थिंग्स. सगळंच खूप स्वीट असतं त्याच्यामध्ये. म्हणजे Right. खूप शुगर असते त्याच्यामध्ये. राईट. तर कधीतरी ठीक आहे, की आपण कधीतरी काहीतरी फंक्शन आहे, आपण आणलं, एखादी काजू कतली खाल्ली, अलाउड, म्हणजे नाही म्हणत नाही. पण रोजचं जे आहे ना ते सगळ्यात घाणेरडी सवय इंडियन्सची मी बघते. जेवण झालं की गोड पाहिजे. हा बरोबर. जेवण आता काहीतरी गोड काहीतरी आहे का? गोड. कशाला पाहिजे? बरोबर. आणि ती अशी सवय लागली आहे, की मग काहीतरी एखादा चॉकलेटचा तुकडा लागतोच. आजकाल असं. तर लोकांना ह्याची पण सवय झालेली आहे की थंडी जरी असो किंवा उन्हाळा असो तर त्यावेळेस तर सर्रास लोक खात असतील, बट जेवण झालं की चल इथे कुल्फी खाऊन येऊ हो, आणि आता ते वेगळंच. Right. चला गाड्या बाहेर जा. हे खाऊ, Right. इकडे फालुदा खाऊ, तिकडे Right. आईस्क्रीम खाऊ. सो हे खूप वाढलंय. त्यामुळे हे कंट्रोल करणं खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आणि लहान मुलांना मेन म्हणजे, आपण तर मोठे झालो, पण लहान मुलांची शुगर आत्ताचे जे आहेत 3-4 वर्षाचे, ह्यांना शुगर कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आता काय होतं, की आत्ताचे जे पेरेंट्स आहेत त्यांना हे कळतं, की ठीक आहे. त्यांना थोडा अवेअरनेस आलाय म्हणून ते म्हणतात नाही खायचं. पण जे आजी-आजोबा आहेत किंवा घरातले मोठे आहेत, काय बिघडलं? आम्ही खाल्लं, तुम्ही खाल्लं, तुम्ही तर व्यवस्थित वाढलात, मग काय झालं? असं त्यांचा एक कन्सेप्ट राईट असतो. राईट राईट. पण त्यांना हे कळत नाहीये, की त्या काळामध्ये बाहेरचं खाणं, हॉटेलिंग किंवा बाकीच्या गोष्टींचं जे एक्सपोजर होतं, पिझ्झा म्हणा, बर्गर म्हणा, जंक फूड म्हणा, हे नव्हतं. बरोबर. तुम्ही बरोबर. घरचंच जेवण जेवायचा. मग कधीतरी तुम्ही चॉकलेट खाल्लं, कधीतरी तुम्ही थोडंसं बिस्किट खाल्लं, तर इट वॉज स्टिल मॅनेजेबल. आता आपण आठवड्यातनं एव्हरी संडेला मुलांना घेऊन मॉलला जायचं, बाहेर जायचं फिरायला. मग तिथे बरोबर. खायचं बाहेर. बरोबर. सो महिन्यातनं तुम्ही 4दा बाहेर जंक फूड, बाहेर जाऊन तर तुम्ही थालीपीठ नाही खाणार. बरोबर. डेफिनेटली नाही बरोबर, खाणार. नाही किंवा खाणार. तुम्ही दाल खिचडी नाही खाणार आहे. तुम्ही पिझ्झा खाणार, बर्गर खाणार, आईस्क्रीम खाणार. राईट. मग त्याच्याबरोबर तुम्ही रोज घरी गोड खाणार. मग हे खूप जास्त होत चाललंय. आणि त्याच्यामुळे जे आपण लहान मुलांमध्ये ओबेसिटी बघतोय आहे, खूप वाढती आहे.
लहान मुलांमध्ये हायपर ॲक्टिव्हिटी जी आहे ही पण शुगरमुळे होते. त्यांचं ते एवढंसं ब्रेन आणि न्यूरॉन्स प्रोसेस नाही करू शकत तेवढी जी शुगर आहे. त्यामुळे ते तुम्ही गोड दिलं त्यांना की ते एकदम एवढे चार्ज होऊन एवढी हायपर होतात, कंट्रोल करणं मुश्किल होतं. ह्याच्यासोबत तुम्ही हं. जर सांगता आलं तर लपलेल्या फॉर्ममध्ये पण कितीतरी वेळा आपल्या शरीरामध्ये शुगर खूप. जाते. ब्रेड, राइट. बिगेस्ट इज ब्रेड. तुम्हाला गोड लागणार नाही, पण त्याच्यामध्ये खूप शुगर असते. ओके. खूप शुगर असते ब्रेडमध्ये. सो ब्रेड, सो ब्रेड, बन्स या सगळ्या बन्स, गोष्टी. बेकरी प्रॉडक्ट्स ओके, ओके. सगळेच. अँड दिस कोल्ड ड्रिंक्स तर त्याच्यावरती कोल्ड तर ड्रिंक्स तर मी तर बोलायलाच नको. बोलतच नाही. इट इज अ बिग नो. राइट, राइट. त्याच्यानंतर डाएट हे अगेन अ बिग नो. ओके. जे चांगलं नाही ते नाही. तुम्ही त्याला डाएट नाव द्या. हं, हं, तुम्ही हं. अजून काही द्या. त्यात आर्टिफिशियल स्वीटनर्स टाका किंवा हं. गरज नाहीये त्याची शरीराला. नारळाचं पाणी प्या ना. तुम्ही का नाही पीत? राइट. किती चांगलं लागतं. पण कोणीच पीत नाही. आवडत नाही लोकांना खूप. आवडत नाही. येस. याच्यासोबत ज्यावेळेस आपण शुगरबद्दल बोलतो, त्यावेळेस स्टिविया एक हां. येतं. ते लोकं म्हणतात ऑर एल्स डॉक्टर पण प्रिस्क्राईब करतात, की यू कॅन हॅव येस. स्टिविया इफ यू आर क्रेव्हिंग समथिंग स्वीट. तर स्टिविया फर्स्ट ऑफ ऑल व्हॉट इज स्टिविया? इफ यू कॅन अँड व्हॉट आपण खाऊ शकतो का? म्हणजे चांगलं आहे का? इट इज स्टिविया नॅचरल. बेसिकली आर्टिफिशियल स्वीटनरच आहे आणि ओके, आपण खाऊ शकतो इन मॉडरेशन. म्हणजे ओके, मॉडरेशन म्हणजे काय? चहा आणि कॉफी ओके, ओके. बस. त्याच्या मिठाया नाही बनवायच्या. ते शिऱ्यात नाही ओतायचं. ओके. सो राइट, राइट. हे आपल्या इंडियामध्ये हाच म्हणजे लोकांचं हेच आहे ना, काही मिळालं की त्याचं कसं एक्सप्लॉइट करायचं. आता म्हणजे आपण आता शुगर फ्री आपण स्वीट पण खाऊ शकतो. हे राइट, नाही करायचं. तुम्ही एक-एक ती गोळी चहा आणि कॉफीमध्ये टाकून घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. राइट, पण राइट, तेवढंच. राइट, 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 राइट. इफ यू कॅन हेल्प की आपण कशा पद्धतीमध्ये आपला डायट फ्रेम केला पाहिजे ओके. आणि आपला ओव्हरऑल डायट म्हणजे हं, फर्स्ट मील, सेकंड मील, थर्ड हं. मील इफ यू आर बरं, कम्फर्टेबल विथ थर्ड मील ऑर एल्स बरं. 1-2 मील्समध्ये बट एक आयडियल बेसिक मराठी डायट आयडियल म्हणतोय मी, तो कसा हं. असला पाहिजे? ओके. सो बेसिकली स्टार्ट युअर डे विथ वॉर्म वॉटर. मग ओके. तुम्ही थोडंसं लिंबू आणि मध घालूनही घेऊ शकता. हं. किंवा कोणाला ग्रीन टीची सवय असेल, कॉफीची सवय असेल, ब्लॅक कॉफी घ्यावी. राइट, ओके. राइट. थोडेसे नट्स हं, म्हणजे आल्मंड्स घ्या, वॉलनट थोडे, हं. असे खूप नाही आणि सीड्स. ओके. त्याच्यानंतर तुम्ही नाश्ता घ्या. सो नाश्त्यामध्ये तुम्ही पोहे, उपमा, इडली, डोसा, एखादा पराठा हं. विथ नो बटर ऑन दॅट. ओके. नाहीतर पराठा म्हणला की त्याच्यावर एवढं बटर नाही. राइट. सो हे जे नॉर्मल ब्रेकफास्ट आयटम्स आहेत, हे तुम्ही घेऊ हं, शकता. हं. एक म्हणजे एक ब्रेकफास्ट आणि लंचच्या मध्ये 11 वाजता सपोज हं. तुम्ही एखादं फ्रूट घेऊ शकता. ओके. एनी फ्रूट इज फाईन. सीझनल फ्रुट्स पण इन्क्लूड करायला पाहिजेत. ते हं. घेऊ शकता. नारळाचं पाणी घेऊ शकता. हं, हं, हं. असं काहीतरी तुम्ही तेव्हा घेऊ शकता. त्याच्यानंतर लंचला आय वुड से चपाती 2 फुलके किंवा 2 चपात्या बास आहेत. राइट, राइट. भाजीमध्ये हिरव्या पालेभाज्या इन्क्लूड करा. दुसऱ्या पण सगळ्याच करा. हं, हं. वरण. हं. सो एक वाटी भरून वरण आपण जेव्हा घेतो त्यात फुल प्रोटीन्स असतात ओके, वरण. ओके. कोशिंबीर असावी. राइट. सो सॅलड जातं. कसलीही चालेल. आणि ताक. हं. ताक इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो मी सगळ्यांना रेकमेंड करेन की रोज 1 ग्लास ताक जरूर प्यावं. ओके. सो लंचमध्ये आणि राईस इन्क्लूड करू शकतो आपण ऑर एल्स आय पोळी वुड किंवा राईस असं करायचं? पोळी किंवा राईस करा. दोन्ही करू नका. ओके. जर तुम्ही 2 फुलके खात असाल तर मग हं. राईस नको. हं. 1 फुलका आणि राईस थोडा मग चालेल. ओके. असं. तर तुमच्या आवडीनुसार. हं, हं, ठीक हं. आहे. त्याच्यानंतर परत मिड इव्हनिंग जे आहे हं, ते हं. अगेन यू कॅन स्नॅक ऑन समथिंग हेल्दी. तर फ्रूट अगेन तुम्हाला चहा कॉफीची सवय असेल तर तुम्ही ते घ्या. नसेल तर विथ लेस शुगर लेस पण. शुगर, हां, हां. नो शुगर तर उत्तम राइट. किंवा लेस शुगर. नंतर तुम्हाला जर काहीतरी असं खायचंच असेल तर पोह्याचा चिवडा हं, हं. किंवा मखाणे, हं, हं. ज्वारीचे पफ्स हे आजकाल सगळं मिळतं. राइट, राइट, राइट. सो यू कॅन व्हेरी वेल टेक दॅट. ओके. डिनर 7 वाजता किंवा त्याच्या आत 7:30 पर्यंतच करा. आणि डिनरला मग मी सजेस्ट करेन की जर तुम्ही लंचला राईस खात नसाल, हं, हं, तर मग हं. थोडासा राईस विथ व्हेजिटेबल्स काहीतरी ओके. घालून केलेला. राइट. त्याच्याबरोबर पनीर
किंवा ज्याच्यामध्ये प्रोटीन पण चाललं आहे हम्म, आणि राईस चा कार्ब्स पण चालले आहेत, हम्म. किंवा तुम्हाला पोळी किंवा भाकरी खायची असेल तर तसं खा, काही हरकत नाही. भाकरी खा, पोळी खा. इव्हन लंचला पण तुम्ही पोळीच्या ऐवजी भाकरी पण खाऊ शकता. राईट. ज्वारीची खा, भाजी. पण ॲट अ टाइम एकाच पिठाची करा. हे हम्म, सगळं हम्म. घालून ते मल्टीग्रेन मल्टीग्रेन. ओके ओके. काहीच न्यूट्रिशन एकाचही मिळत नाही व्यवस्थित एवढं सगळं. हम्म. सो ते करा आणि पोळीही खाऊ शकता. म्हणजे आजकाल सगळ्यांनी शिफ्ट केलं आहे ऑन वीट. भाकऱ्यांवरती. हा, हो, वीट हो, हो. बंदच बॅनच करायचं केलंय. तर. काही गरज नाहीये. खाऊ ओके. शकता तुम्ही. सो असं एक हे आणि रात्री झोपताना काही परत घेऊ नका. राईट नाहीतर दूधच घ्या, अजून काहीतरीच घ्या. ते संपतच नाही. राईट राईट. आणि जर खूपच जेवल्यानंतर गोड खायची खूप इच्छा असेलच, हम्म. तर मग तुम्ही खजूर किंवा मनुके किंवा असं काहीतरी गोड खा, ज्यानी इट्स स्टिल बेटर दॅन अदर राईट स्वीट्स. राईट राईट. ॲटलीस्ट ओके तुम्हाला त्यातनं वेगळं न्यूट्रिशन तरी मिळतंय. ओके आणि गूळ चांगला नाही. ते पण मी सांगते. ओके. शुगर नाही, मग गूळ घालू का? असे पण खूप. मग मध घालू का? हम्म. गोड, गोड आहे. म्हणजे गूळ पण गोडच आहे. त्याच्यामुळे बरोबर. तो पण नाहीच. तेवढाच. जेवढी शुगर तेवढाच गूळ. ओके ओके. म्हणजे जस्ट तुम्ही म्हणताय आता त्याच्यावरनं आठवलं की लोकांचा हा ग्रह आहे. इवन माझा देखील हा ग्रह होता. दॅट वॉज अ शॉक फॉर मी की गूळ ठीक आहे, गूळ हेल्दी आहे, नाही. बट नाही. गूळ हेल्दी आहे. हां, पण बट गूळ किती खायला एक्सेसिव्ह. लागेल? हां. गूळ गुळाचे जे बेनिफिट्स आहेत, हं. त्यात तुम्ही म्हणाल विटॅमिन्स आहेत, थोडंसं बाकी आहे. केवढा खायला लागेल त्याच्या विटॅमिन्सचा फायदा व्हायला? राइट. मग त्यात तुम्ही तेवढं गोडही खाता आणि तेवढा गूळ खात नाही. एवढ्या गुळामध्ये किंवा एवढ्या-एवढ्या गुळामध्ये काय जाणार आहेत विटॅमिन्स? मग तुम्ही भाज्या खा ना. मग बरोबर, गोड का बरोबर, खाताय? बरोबर, बरोबर, बरोबर. सो गूळ पण गोडच असतो बेसिकली. सो तेवढाच तुमच्या पॅनक्रियाजवर लोड टाकतो आहे. तेवढ्याच चान्सेस ऑफ डायबिटीज वाढवतो आहे. तेवढंच इन्सुलिनचा तुमचं हं. रेझिस्टन्स वाढवतोय. सो नाही, कट डाउन. कट डाउन. त्याच गोड नोटवरती आपण एक पॉडकास्टच्या शेवटपर्यंत आलेलो आहे. सो फर्स्ट ऑफ ऑल तर थँक यू, तुम्ही पॉडकास्टवरती आलात आणि एवढं इन डेप्थ विल से अबाउट डाएटवरती एवढा छान पद्धतीमध्ये लोकांना गायडन्स मिळत नाहीये आणि ते तुमच्याकडनं आज मिळालं. होप सो तुम्हाला पॉडकास्ट खूप आवडला असेल आणि तुम्हाला मॅम सोबत अजून कुठले प्रश्न वाटतात तुम्हाला मॅम सोबत आपण विचारले पाहिजे, तर कमेंटमध्ये नक्की सांगा ते प्रश्न. आपण नक्की मॅम सोबत कन्सल्ट करून तुम्हाला त्या प्रश्नांवरती उत्तर मिळेल कमेंट्समध्ये. सो आजचा पॉडकास्ट तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये ते देखील कळवा. चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. जेवढं जास्त तुम्ही चॅनलला सबस्क्राईब कराल तेवढ्या जास्ती पद्धतीमध्ये आपण छान छान गेस्ट मॅम सारखे आपण आपल्या पॉडकास्टवरती आणू शकतो. खूप लोक आहेत जे चॅनल पाहतात, व्हिडिओ पाहतात पण सबस्क्राईब नाही करत. सो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, बट त्याच्यासोबत मेन गोष्ट आहे शेअर करा. तुमच्या 5 मित्रांसोबत शेअर करा, तुमच्या फॅमिलीसोबत शेअर करा. कारण की बेसिक नॉलेज कुठल्याही गोष्टीचं हे आपल्याला असणं गरजेचं आहे. आणि आपला पॉडकास्ट अशाच पद्धतीमध्ये काम करतो किंवा आपण असेच टॉपिक्स केटर करतो, ज्याच्यातून तुम्हाला 1% जरी नॉलेज मिळत असेल, सो विल से की आपला पॉडकास्ट एक साध्य केलं आपल्या पॉडकास्टने असं आहे. सो शेअर करा अँड येस, तुम्हाला कुठले नवीन टॉपिक्सवरती पॉडकास्ट पाहिजेल असतील तर ते देखील कमेंटमध्ये मेन्शन करा. आपण नक्की ते टॉपिक्स कव्हर करू. सो येस, काळजी घ्या आणि थँक यू. विल सी यू इन द नेक्स्ट एपिसोड. बाय बाय. थँक यू.